क्वेश्चन नंबर 6 आपण कालपर्यंत कंप्लीट केले होते ना. आज आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय सांगितलेलं आहे सांगा. आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगल मध्ये आपल्याला व्हर्टायसेस दिले आहेत आणि त्याचा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला 3 पॉइंट दिलेले आहेत, त्याचे कोएफिशिएंट दिलेले आहेत दिलेत ना. एक्स वाय झेडचे किती दिलेले आहेत आपल्याला काय फाइंड करायचं आहे. अँगल फाइंड करायचा. अँगलचा फॉर्म्युला माहित आहे का तुम्हाला. अँगलचा फॉर्म्युला सांगा. मी काय सांगितलं होता. कॉस थीटा इज इक्वल टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर. असं आहे का पहा बरं. ए इंटू बी. समजलं का. असा होता कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे की नाही. आता हे वेक्टर कोणते असतात. समजा हा अँगल आहे. हा अँगल फाइंड करायचा आपल्याला. हा समजा ए वेक्टर आहे. हा काय बी वेक्टर आहे. या दोघांचा गुणाकार एम्प्लिट्यूड कोन वगैरे असं करावं लागते. माहित आहे का हे. असाच काहीतरी फॉर्म्युला होता. चला ठीक आहे आपण पाहून घेऊ मग काय करायचं कसं करायचं. या दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट असते. फॉर्म्युला बरोबर आहे का एकदा चेक करा. मला वाटतं इथं एम्प्लिट्यूड आहे का नाही आहे. नाही ना. मग सांगावा. असं सांगायचं बाई मला. चला ठीक आहे. बरोबर आहे का आता. हा हा ठीक है. डॉट प्रोडक्ट येते आता. ठीक है ना. डॉट. चलो ठीक है. फार्मूला ध्यान में रखो. सपोज ये ट्रायंगल है. ये है हमारा ट्रायंगल. चलो भोजपुरी में पढ़ेंगे आज. ये है ससुरा ट्रायंगल. ये है पी पॉइंट पी क्यू आर. ठीक आहे समजलं. हा पॉइंट आपल्याला इथं जे अँगल आहे हा अँगल फाइंड करायचा. त्यासाठी आपल्याला हा एक काय माहित पाहिजे. हा वेक्टर माहित पाहिजे. हा वेक्टर दोन्ही वेक्टर माहित पाहिजे ना आपल्याला. याचे पॉइंट दिलेले आहेत आपल्याला. कोएफिशिएंट दिलेले आहेत 0 -1 -2. क्यू चे दिलेले आहेत 3 1 4 आणि याचे दिलेले आहेत 5. असं माहिती दिलेली आहे आपल्याला आहे की नाही. चलो ऑन बेसिस ऑफ दिस we should have to find the p angle of p. चलो फिर आता बघा. पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट p 0 -1 -2 नंतर q 3 1 4 and r 5 7 1 r. काय येणार. पहिला येणार p बार इज इक्वल टू पी. त्यात आय नाही आहे की नाही. आय नाही ना. डायरेक्ट मायनस जे कॅप -2 के कॅप. नंतर आहे क्यू. पोजिशन वेक्टर ऑफ क्यू काय 3 आय कॅप प्लस जे कॅप आणि आर बार. हा 5 आय कॅप 7 जे कॅप प्लस 1 के कॅप. समझला. अभी क्या करने का है भाई. अपन को पी क्यू वेक्टर निकालने का. वेक्टर पी क्यू कसा काढता सांगा. बोलो जल्दी जल्दी बोलो. वेक्टर क्यू मायनस पी माहिती नसत काढतात ना. 3 आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप मायनस ब्रॅकेट मध्ये टाका लागेल
माइनस जे कैप माइनस 2 3 आई कैप प्लस जे कैप प्लस माइनस माइनस प्लस जे कैप माइनस माइनस 2k हाँ पी क्यू बार इज इक्वल टू हाँ 3i याच्यात आय नाही 3i कॅप जसा त्याचा जे आणि जे 2j 4 आणि 2 6 प्लस झालं हा झाला पी क्यू वेक्टर आता कोणता काढता रे पी क्यू पी आर काढू पी आर बार म्हणजे आर बार मायनस पी बार 5 प्लस याच्यात नाही घेतला ना हा प्लस मायनस जे क्या ओरिओ समजलं नाही तर विचारत जा माइनस माइनस प्लस 2k 5 8 8 8 का झालं समजलं ना हा 7 देन म्हणजे के आणि फिनिश हा झाला पी पी आर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये माहिती काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे हे दोन अँगल हे जात ना दोन असं ट्रायंगल असणार माहिती पहा ना एकदा हे ट्रायंगल या दोन ट्रायंगलचा फॉर्म्युला देऊ डायरेक्ट आपण कॉस थीटा इज इक्वल टू पी क्यू बार डॉट पी आर बार इथं समजलं थ्री आई क्या प्लस 2 जे क्या प्लस 6 के क्या डॉट हा क्या लगे ना पी आर 8 जे क्या घरून करून आणला तू ना ठीक आहे इथं याचा मॅग्नेट्यूड कसा काढायचा माहित आहे ना रूट मध्ये पी घेऊन त्याचा स्क्वेअर आहे की नाही 3 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर डॉट इथं 8 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर बरोबर आता माहिती आहे डॉट प्रोडक्ट मध्ये याचा याचा गुणाकार बाकी 0 होता ना ते 5 3 चा 15 प्लस 2 8 चा 2 आणि जे जे जोडते आहे की नाही 6 3 चा अपॉन इथं 9 9 प्लस 4 13 प्लस 36 9 आणि 4 काय आलं 49 इथं 49च येतात ते बी नाही काय 8 8 64 येतात ना इथं 64 9 आणि 25 9 18 8 हात चला 1 सॉरी 7 17 येतात आहे ना 70 सॉरी 7 98
चला ठीक आहे, पाहू 98 वर किती आले बघा आता, टोटल करो ऊपर की 15 15 30, 15 1 15, 15 30, 15 1 45, 46 47 48 49, 49 आला ना 49, आले का 49? अरे बाबा 8 7 6 13 14, 14 आणि 5 9, चला 1 सांगा बाबा, इथं 49चा 7 आला ना, 7 डॉट, इथं मायनस येत नाही याचा अर्थ, इथं इथं असं करतो मी 98च्या जागी काय करतो माहिती आहे का, 49 इंटू 2 चालते ना असं, 49 अपॉन 7 डॉट, हे 7 मी बाहेर काढून रूट मध्ये 2 आहे की नाही, रूट मध्ये 2 राहते नाही, हा 7 1 जा 7, 7 7 7 कट, किती आले 1 अपॉन रूट 2, इथं आहे काय, इथं कॉस थिटा, कॉस थिटा आहे ना, हा आता कॉस थिटा 1/2 कशाचा असते रे, कॉस थिटा इज इक्वल टू, इथे येते 1/2 च्या जागी मी लिहितो कॉस 45 डिग्री, म्हणजे देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. शेवटचा आन्सर लिहायला लागेल ना आपल्याला, देअरफॉर अँगल पी इज 45 डिग्री. झाला, समजलं का, इतना सोपा है, एक बार चेक करो तो करेक्ट है कि रॉन्ग है. चलो लिखो वो, पहा लक्ष द्या, पहा आपण एबीसी काय, पी क्यू, पी कॅप क्यू कॅप अँड आर कॅप हे काय युनिट वेक्टर, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, पी आणि क्यूचा डॉट प्रोडक्ट फाइंड करायचा आणि पी आणि आरचा डॉट प्रोडक्ट फाइंड करायचा. पहा, लेट ए बी सी इज ट्रायंगल, उसके बाद है यूनिट वेक्टर विथ यू वेक्टर अँड आर कॅप. देअरफॉर युनिट वेक्टर सारखे असं म्हणजे लेंथ ऑफ ए बी, ए बी म्हणजे पी कॅप आहे की नाही, देअरफॉर तुम्ही इथे एक लिहू शकता, देअरफॉर पी कॅप इज इक्वल टू क्यू कॅप इज इक्वल टू आर कॅप, हे सगळ्याची किंमत काय असणार आहे, 1 असणार. युनिट वेक्टर ना ते, काय ते युनिट वेक्टर. समजला का इथपर्यंत, देअरफॉर तुम्ही असं लिहू शकता, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी. किती येणार, 1 येणार, सारखे आहे ना. देअरफॉर गिवन ट्रायंगल ए बी सी इज, कोणता आहे तो, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही बाजू सारखे असतात. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. ठीक आहे, तिन्ही कोण किती असतात त्याचे, हो भाई 60 डिग्री. किती असतात, 60 डिग्री असतात. सो परफेक्ट किती असते, 60 डिग्री असते, बरोबर. आता एक एक अँगल काढू आपण. आता पहिले आपल्याला काय, अँगल
त्याच्यामध्ये अँगल पाहता हा पी ए अँगल काढू. कोणता ए अँगल काढायसाठी आपल्याला ए बी म्हणजे हा बार आणि हा बार दोन घ्या लागतील ना. पहिले काय पाहिजे आपल्याला, पहिले काय फाइंड करावं लागते पहा बरं. आपल्याला काय फाइंड करावं लागते, पी क्यू. हा पी आणि क्यू, मग हे घेऊ दोन, हा अँगल बी घेऊ पहिले, आहे की नाही. पहिल्याचा आन्सर त्याला अँगल बी इज इक्वल टू किती आहे, 60 डिग्री. कॉस थीटा म्हणजे कॉस 60 घेऊ इज इक्वल टू, इथे घेऊ ए ए बी बार डॉट बी सी बार. समजलं ना. इथे ते मॅग्नेट मध्ये ए बी बी सी समजलं. इथे इथे कॉस 60 इज इक्वल टू, इथे इथे याचा युनिट वेक्टर पी बार आहे की नाही. इथे इथे क्यू बार अपॉन 1 × 1. याचा किती येते रे पूर्वी, कॉस 60 किती असते डिग्री सांगा नक्की. कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 इज इक्वल टू पी अपॉन 1 इकडे गेला काहीच नाही, म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू 1/2. समजलं का नक्की. याच्यातलं आता याच्यातलं हे पहिलं काढलं आपण, आता दुसरं काढू शकता का तुम्ही. म्हणजे दुसरं काय काढलं लागते आपल्याला, कोणता काय काढलं लागते, पी बार पी कॅप डॉट आर कॅप काढता येईल ना. चला ठीक आहे, सेम असाच हा. कोणता काय म्हटलं, होय ना अँगल चेंज झाला तर काय, अँगल 60 चे जात ना सगळे, मग सगळं असंच आहे ना, देऊ करून. ठीक आहे चला करा, असंच करा, त्याचा आन्सर हेच येणार सेम. चला करा लवकर आता. प्रूव दैट, प्रूव बाय वेक्टर मेथड. वेक्टर मेथड से आप लोगों का ये जो ट्रायंगल था 10वीं में हुआ था अपना, 10व्या वर्गामध्ये आपण पाहिलं होतं. काय होतं की समजा एखादं सर्कल जर असलं, काय असलं, सर्कल जर असलं, समजा हे सर्कल आहे, काय आहे, या सर्कल मध्ये आपण काय केलं, सेमी सर्कल मधून, हा हे सर्कल मधून नाही पाहिजे आपल्याला, काय पाहिजे, सेमी सर्कल पाहिजे. काय पाहिजे, सेमी सर्कल. आता सेमी सर्कल म्हणजे हे अशी लाईन एक मधातून गेली, बरोबर आहे ना. आणि समजा असा जर आपण एक ट्रायंगल तयार केला, तर हा जो ट्रायंगल तयार होणार आहे हा राईट अँगल असणार आहे. कोणता अँगल असणार आहे, राईट अँगल असणार आहे. डबल एकदा दिसत नसेल तर सांगतो मी. राईट अँगल म्हणजे सांगा, हा राईट अँगल म्हणजे काय होतं, 90 डिग्री. म्हणजे कोणता, हा 90 डिग्री होते, हा असंच ना. हे सांगायचं आपल्याला, हे प्रूव्ह करायचं या 90 डिग्री. सेमी सर्कल म्हणजे अर्ध सर्कल. समजा आपण घेतलं, दिसलं पाहिजे लक्ष द्या का, किती महत्वाचं आहे तुम्हाला, किती सांगू आता मी. हे गणित 9व्या वर्गात होतं की 10व्या वर्गात होतं हे. मदरला पॉईंट आपण काय घेता, ओ घेता की पी घेता, व दिसलं का.
अरे भाई काही कामाचा विषय नाही. जाऊ द्या, यानंच आपली लाईन बरी यानंच बोलल्या जाते मस्त. समजलं? समजा हे आपण ड्रॉ केलं. काय केलं? ड्रॉ केलं. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? हा हा जो अँगल आहे हा किती आहे? 90. म्हणजे वेक्टर सी बी किंवा बी सी बी आणि सी ए हे जे दोन वेक्टर आहेत याचं डॉट प्रोडक्ट किती आलं पाहिजे? 0. माहित आहे ना? दोन जर वेक्टर असले त्यांचा जर डॉट प्रोडक्ट 0 असला त्याच्यामध्ये अँगल कितीचा असतो? 90चा असतो. π/2 असतो. माहित आहे का हे गोष्ट? सोल्युशन लक्ष द्या. लेट समजा घेतला आपण ना ए बी इज काय म्हणतो त्याला डायमीटर ऑफ सर्कल and O is O is सेंटर ऑफ सेंटर आहे O, बरोबर आहे ना? आणि समजा आपण घेतला आणखी घेतला आपण ना AO इज इक्वल टू OB याला घेतला आपण ना R याला काय रेडियस आहे की नाही? REDIUS रेडियस. स्पेलिंग चुकलं रेडियसचं. REDUS पाहिजे ना? स्पेलिंग न चुकलं पाहिजे. RADIUS रेडियस. समजलं इथपर्यंत? चलो आगे आगे. और अल्सो OC ऑल्सो रेडियस OC इज इक्वल टू R. याला R म्हणू शकतो ना आपण? इज इक्वल टू त्याला एक वेगळं नाव देऊ, ए म्हणून. त्याला काय म्हणू? ए नाव देऊ. समजलं? आणि पोझिशन वेक्टर त्याचे काय असणार? चला ठीक आहे ना, फोन घेऊ. चला इन ट्रायंगल पहिला हा घेऊन घेऊ. इन ट्रायंगल ओ चालेल ACO कोणता आहे का? ACB घ्या किंवा काही घ्या. AOC चला ठीक आहे. याच्यामध्ये काय घेता आपण? हा पाहिजे ना, AC पाहिजे ना आपल्याला. AC इज इक्वल टू ऍडिशन रूल. AC इज इक्वल टू इकडे जर आपण घेतलं AC इज इक्वल टू AO प्लस OC. प्लस OC AC किती आहे? इथं काय घेतलं? R घेतला ना आपण ना. हा यार AO ही डायरेक्शन घेतली आपण ना. ही डायरेक्शन घेतली AO. इथं काय घेतला? R ए आहे ना. ठीक आहे. वेक्टर घेतली वाटलं तर इथं लिहून घेऊ आपण. इट्स पोझिशन वेक्टर VCT A बार इज इक्वल टू R बार इज इक्वल टू A बार R बार दोन होतात ना याच्यात. एवढे काही नाही लिहिलं असतं चाललं असतं. याला एक नंबर देऊन देऊ. रेडियस असं वर तर दिलंच आपण, आहे की नाही? हे तर झालं आपल्याला एक बाजू भेटली. नंतर पुढे हा एक ट्रायंगल घ्या BOC. इन ट्रायंगल BOC म्हणजे आपल्याला कोणता पाहिजे? आपण AC घेतला CA घेतला. AC घ्या नाही CA घेता की AC घ्या? AC घेतला ना मी ना. खोकला ना CA पाहिजे असता, आहे की नाही?
अपूर्वी सी ए पाहिजे. हा, कारण तिथून सुरुवात करायला लागेल ना आपल्याला. सी ए, सी ए इकडे जाऊन राहिला हा, म्हणजे हा काय घ्यायला लागेल सी ओ आणि ओ ए. समजलं का? हे तुम्हाला सी ओ प्लस ओ ए, ओ ए, ओ ए नाही, सी ए पाहिजे असतं आहे की नाही. सी ए, हा सी ए म्हणजे काय असणार सी ओ आणि ओ ए. समजलं? ओ ए, ओ ए. समजलं? आता सी ए इज इक्वल सी ओ किती आहे, ए बार आहे ना. इथं आर घेतला, हा समजा ओ ए, इकडे आर घेतला आपण. काय घेतला? आर बार घेतला किंवा आर घेतला. चला याला नंबर देऊ, 1 नंबर, 2 नंबर. इकडे 1 झाला, इकडे 2 झाला. पुढे आता घेऊ आपण सी बी. कोणता घेऊ? सी बी इन ट्रायंगल. ट्रायंगल आला घ्यायचा, इन ट्रायंगल ओ सी बी. कोणता घेतला ते चालते. हा सी बी. अरे यार मी लिहितो काय सुरल का, सी बी, सी बी ओ नाही, ओ सी कसं काय ग, सी बी, सी ओ प्लस ओ बी, सी ओ ओ बी. समजलं का? आता पहा डायरेक्शन ऑपोजिट. हे पहा सी बी इज इक्वल टू, याला असं 12 ठेवला तरी चालते. नाही 12 नाही याच्यावर. सी बी वेक्टर, वेक्टर, वेक्टर. हा इथं आता हा जो सी ओ, याला काय नाव दिलं आपण? ए नाव दिला नाही याला? ए नाव दिला नाही याला? दिलाय की नाही? हा ए नाव आहे, याला आर आहे, याला आर आहे. हा सीओ, याच्यात काय घेतला? सीओच घेतला ना. याला ए बार दिला, तर याला ए बार द्यायला लागेल आपल्याला. काय द्यायला लागेल? ए बार, ए बार, ए बार मायनस आरचं मायनस का बरं घ्यायला? कारण डायरेक्शन पहिले याची ओ ए होती, आता डायरेक्शन अपोजिट आहे ना. अरे ऑपोजिट डायरेक्शन आहे ना, ओ बी आहे. ओ बी काय घ्यायला लागेल? मायनस आर. समजलं का? समजलं का? याची डायरेक्शन इकडे होती, याची डायरेक्शन इकडे आहे. समजून आलं? डायरेक्शन अपोजिट असली की याची डायरेक्शन इकडे आहे, याची डायरेक्शन इकडे होती. हा ओ ए होता, हा ओ बी आहे. समजलं? आहे तर रेडियस. चला ठीक आहे. आता सी ए काय म्हटलं? हा कोणती, कशाची? सीबीची खाली येत आहे याची ओसी. हा बा, हा असं असतं ना, ट्रायंगल रूल काय असते आपला? हा इकडे असते, हा इकडे असते, हा इकडे असते. तिने एकाच ठिकाणी भेटतात ना. हा याची याची खाली आहे, याची याची खाली आहे, याची खाली आहे. तिघ जण एकाच ठिकाणी भेटू राहिले. समजलं का? हा समजलं का इथपर्यंत? समजलं का? पाहू ना, सी ए डॉट, दुसरा काय? सी बी. हा इज इक्वल टू सी ए काय आहे? ए बार प्लस आर बार, हा डॉट ए बार मायनस आर बार. करायचं आता ए इंटू ए, माहित आहे नाही याचा मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर असते इथं. नंतर इथं ए इंटू आर मायनस प्लस मायनस मायनस ना, ए बार डॉट आर बार. पुढे आर ना, आर इंटू ए प्लस आर बार डॉट ए बार. नंतर प्लस मायनस मायनस मॅग्नेट्यूड आर बारचा स्क्वेअर. आता हे तर आर ए ए आर सारखंच असते ना. हे झाले कट, आहे की नाही? इथं आला ए बार मायनस आर बार. ए आणि आर सारखेच आहेत ना, म्हणजे हे मी ए सारखेच आहेत ना, म्हणून देअरफॉर काय टाकू शकतो? 0 डॉट सी बी बार. झालं का? कारण काय आहे इथं, काय टाकायचं? ए बार इक्वल टू आर बार.
फॉर्म फॉर्म 1 फॉर्म 1 रेडी आहात ना? झालं. देअरफॉर डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर इफ डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर is 0 then angle between them is 90 degree. Therefore आता लिहायचं ते angle subtended by circle is किती असते 90 डिग्री. झालं का? हा ऑन बुक मध्ये ऑन आहे ना? ऑन सेमी सर्कल इज 90 डिग्री इज राईट अँगल लिहू शकता तुम्ही. समजलं का? अरे समजून आलं का? पहा अशा प्रकारे केलं आपण ते ट्रायंगल कसे घ्यायचे तर त्रिकोणाचा रूल पाहिजे तर बरोबर मी बरोबर घेतले. तुम्ही कन्फ्युज होत त्यावेळेस. चला पहा 5.3 म्हटलं 10 नंबरचा प्रॉब्लेम. इफ द वेक्टर हॅज अ डायरेक्शन अँगल म्हणजे इफ यस डायरेक्शन अँगल म्हणजे काय असते अल्फा बीटा आणि गामा. 3 दिलेले आहेत आपल्याला. किती? फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेले आपल्याला? 2 दिलेले आहेत. तिसरा फाइंड करायला लागते. बरोबर आहे ना? अरे SOLN सोलन. चला ठीक आहे. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरून अल्फा इज इक्वल टू 45 डिग्री. नंतर अल्फा बीटा आहे ना? बीटा इज इक्वल टू किती? 60 डिग्री आणि गॅमा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे काढायचं आहे ना आपल्याला? ठीक आहे. वी हॅव आपल्याकडे एक रिलेशन आहे. सांगा बरं कोणतं? तर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. आठवते का? LMN माहित आहे ना? इथं कॉस किती रे? अल्फा किती? 45 डिग्री. याचा स्क्वेअर केला तरी चालते. तुम्ही याचा नाही याचा स्क्वेअर असतो काही प्रॉब्लेम नाही. इथं कॉस हे किती आहे? 60 डिग्री प्लस इथं कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. कॉस 45 म्हणजे किती सांगा? बरोबर आहे का? चेक करा. कॉस 60 सांगा. स्क्वेअर पाहिजे तर सांगा लवकर. कॉस 45 ची किंमत बरोबर पाय काय? कॉस 60 ची हा 1/2 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. चला ठीक आहे. घेऊन चला 1 चा स्क्वेअर 1 रूट मध्ये 2 चा स्क्वेअर 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. 2 चा वर्ग मालटे 4 असते. लक्ष दे. रूट मध्ये 2 चा स्क्वेअर 2 येते असते. हा प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. 4 आहे का? 2 1 जा वा 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 4 1 जा 4 प्लस 2 1 जा 2 अपॉन 4 2 जा 8 प्लस cos square alpha is equal to 1. सॉरी gamma 6 ना 6 plus 8 sorry 6 upon 8 plus
कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. हे तिकडे जाते. पहिले 2 3 जा 2 4 जा. हे इकडे प्लस तिकडे गेले की काय देईल मायनस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 मायनस 3 अपॉन 4. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 4 1 जा मायनस काही नाही खाली म्हणजे 1 असते. 3 1 जा 3 अपॉन 4 म्हणजे कॉस स्क्वेअर इज इक्वल टू किती आला प्लस मायनस काय आलं घेणं दे ना 1/4. आता याचा स्क्वेअर रूट आहे की नाही. स्क्वेअर रूट कॉस गॅमा इज इक्वल टू आता इन प्लस मायनस 1/2. समजलं का. चला ठीक आहे. आता हे पहा हे महत्वाचं याच्या पुढे कॉस गामा इज इक्वल टू एकदा घ्यायचं प्लस 1/2 आहे की नाही. एकदा घ्यायचा 1/2 और एकदा घ्यायचा कॉस गामा इज इक्वल टू -1/2. समजलं का. इथं कॉस गामा इज इक्वल टू 1/2 कधी कधी असते रे. कॉस किती असते 60 डिग्री. देअरफॉर गामा इज इक्वल टू किती आला 60 डिग्री. बरोबर. 60 म्हणजे कितीस π/3 रेडियन. हा इकडे बघ करू नका. हा हे काढलं रेडियन दिसते का डबल π/3 रेडियन. पाय ना कशा लिहून राहिल्या पागलासारख्या आहे. चला ठीक आहे. हा हे कसं करणार इथं काय लक्ष द्या. कॉस इज इक्वल टू कॉस मायनस येणार नाही तर -60. समजलं का. आता -60 म्हणजे π/3 -π/3 ना. चला ठीक आहे. हा कुठे येते पाय अँगल पहा आपण तुम्हाला सांगतो इथं हे ऑल स्टुडंट टेक कॉपी. कॉस मायनस कुठे येते इथे येत ना. इथं तर प्लस इथे येत ना मायनस. म्हणजे इथं काय घेत असतो आपण थिटा मायनस पाय मायनस थिटा. हा थिटा हा आहे. कॉस गामा इज इक्वल टू इथे घेऊ आपण कॉस मायनस चिन्ह झालं इथे घेऊ पाय मायनस हा किती थिटा रे π/3 आहे ना. अरे समजलं का. इथं कॉस गामा इज इक्वल टू कॉस 3 पाय मधून 1 पाय गेला 2π/3. समजलं का. देअरफॉर काय शेवटचं लिहून घ्यायचं ना मग. हे समजलं कसं केलं तर. चलो ठीक आहे. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ थर्ड TH काय प्रश्न काय पहा बरं एकदा. If a vector has a direction angle 45 degree and 60 degree, find the third angle of direction. Third angle of direction is किती आहे π/3 रेडियन और 2π/3 रेडियन. समझ लगा. एक बार देखो बुक में बराबर है कि रॉन्ग है. π/3 is correct. This हाँ लक्ष द्या. चलो ध्यान दो. आपला चालू है 5.3 उसमें का क्वेश्चन नंबर 11. इसके पहले 10 क्वेश्चन कंप्लीट हो गए. चलो अलाइन मेक एन एंगल सपोज ए XY और Z एक्सिस है और हाँ XY और तीसरा Z A90 और एक लाइन है. ये लाइन X के साथ
ए एक्स है, ए वाई है। एक्स के साथ कितना एंगल बना थी? 90 का। सपोज ऐसी लाइन 90 का एंगल बना थी, ठीक है। वाई के साथ कितना बना थी? 135 का। और जेड के साथ कितना बना थी? एक लाईन आहे, समज में आ रही क्या बात? एक अशी कुठेतरी लाईन घ्यायची, या तिन्ही ऍक्सिस सोबत अँगल बघा, इथं काढता नाही येत कारण हे एक प्लेन आहे, आपल्याला 3D पाहिजे स्ट्रक्चर त्यासाठी, आहे की नाही? 3D पाहिजे असलं तरच जमीन. चला काही दिवसानंतर 3D बी आलं तर घेऊन घेऊ आपण, काही टेन्शन नाही. आता असा विषय आहे, तर आपल्याला काय फाइंड करायचा आहे? त्याचे डायरेक्शन कोसाइन फाइंड करायचे आहेत. काय फाइंड करायचे आहेत? डायरेक्शन कोसाइन्स. हा काय पहिला असते एल. एल इज इक्वल टू काय असते? कॉस अल्फा. समजलं का? इज इक्वल टू कॉस किती आहे? पहिला 90 आहे ना, 90 डिग्री. देयरफॉर एल इज इक्वल टू किती आला? कॉस अल्फा. हा किती आहे? कॉस 90 ची व्हॅल्यू सांगा किती येते, लवकर लवकर. नक्की चुकलं नाही पाहिजे काही. हा ठीक आहे. दुसरा एल एम. एम इज इक्वल टू कॉस बीटा इज इक्वल टू कॉस किती है? 135. कॉस 135 इसका मतलब है डिग्री. कॉस 180 माइनस 45 बरोबर आहे ना? आणि इथं 180 मायनस या क्वाड्रंट मध्ये येणार ना, कॉस निगेटिव्ह असते ना, म्हणजे इथे येणार एम इज इक्वल टू मायनस कॉस 45. एम इज इक्वल टू मायनस 45 ची व्हॅल्यू किती येते सांगा? 1/√2. समजलं? अरे समजलं का? तिसरा एल एम आणि एन. एन काय? कॉस गॅमा इज इक्वल टू कॉस किती आहे, गॅमा किती आहे? हा 45. याची व्हॅल्यू किती येते? 1/, एन इज इक्वल टू 1/√2. एक हे भेटलं, एक हे भेटलं आणि एक हे भेटलं. भेटलं ना? शेवटचा आन्सर लिहून घ्यायचं. देयरफॉर आर इज डायरेक्शन कोसाइन आर काय काय रे? 0 नंतर -1/√2 अँड तिसरं काय आलं? 1/√2. ठीक है, एक बार चेक करो बराबर है कि नहीं है. लक्ष देता का? इफ अ लाईन हॅज अ डायरेक्शन रेशिओज. आपल्याला काय दिलेलं आहे? बाय हो, काय दिलेलं आहे आपल्याला सांगा? आपल्याला डायरेक्शन रेशो दिलेले आहेत. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? डायरेक्शन कोसाइन फाइंड करायचं आहे आपल्याला. डायरेक्शन रेशो दिलेला आहे, डायरेक्शन कोसाइन फाइंड करायचा आहे. डायरेक्शन कोसाइन कसं फाइंड करतात तर खूप महत्वाचं असते डायरेक्शन कोसाइन फाइंड करणं. डायरेक्शन कोसाइन आता डायरेक्शन रेशो म्हणजे काय असतात? लेट एल एम अँड एन आर डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन डीसीएस. याला डीसीएस सुद्धा म्हणतात शॉर्टकट मध्ये. काय म्हणतात? डीसीएस. आणि डायरेक्शन रेशोला डीआरएस. काय म्हणतात? डीआरएस. गिवन दॅट काय दिलेलं आहे? डायरेक्शन रेशिओ डीआरएस. डी आर आणि एस. डीआरएस दिलेला आहे. काय दिलेला आहे? ए इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 4. बी इज इक्वल टू किती दिलेलं आहे? -12. आणि सी इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 18. याला डायरेक्शन रेशिओज म्हणतात. काय म्हणतात याला? डीआरएस डायरेक्शन रेशिओ. समजून राहिलं का? आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एल एम एन आहे की नाही? एल एम एनचा एक फॉर्म्युला आहे. दिलता मी लिहून तुम्हाला बेसिक शिकवलं. एल इज इक्वल टू ए अपॉन इथं रूट मध्ये a² प्लस b² प्लस c². एल इज इक्वल टू ए किती आहे? 4. इथं a²
प्लस बी ए स्क्वेअर म्हणजे किती रे 4चा स्क्वेअर प्लस इथं मायनस 12चा स्क्वेअर प्लस 18चा स्क्वेअर. सांगा लवकर एल इज इक्वल टू 4 जसं इथं 16 प्लस 144 प्लस इन की मायनस येणे प्लस मायनस सांगा लवकर प्लस येणार की मायनस येणार सांग हे हा प्लस येते कारण -12 इंटू -12 का स्क्वायर अगर करते हैं तो प्लस आता प्लस 144. समझ में आ रही है बात. ये माइनस माइनस स्क्वायर करने के बाद प्लस हो जाएगा प्लस तो ही और ठीक है 18 का स्क्वायर बोलो 18 का स्क्वेअर बोलो जल्दी कसा काढत असतात माहित नाही काय 18चा वर्ग कसा का हा 289 चेक करते एक बार है कि नहीं बराबर 8चा वर्ग सांगा 64 1 का स्क्वेअर 1 8 1 8 8 2 16 इथं 4 4 12 2 चला एक 324 चुकला ना असं आहे बहुत समजला कसं केलं तर इथं 8चा स्क्वेअर लिहून घ्यायचा 1चा स्क्वेअर लिहून घ्यायचा 2 अंक घेत असतात इथं 8 1 8 आणि 8 2 16 याचे टोटल एक नंबर सोडून इकडून लिहून घ्यायचं असं 4 जाते 7 12 2 चला एक 2 आणि 2 आणि 3 समजलं आता याची टोटल करा 300 एल इज इक्वल टू 4 अपॉन हा 324 144 आणि 16 अरे बाबा इथं 144 आणि इथं 16 6 4 6 4 10 4 1404 हाताला एक इथं 4 आणि 4 8 इथं 484 इथं किती आले रूट मध्ये 484 अरे 484 आता 484 कशाचा रूट आहे माहिती आहे का 22चा कितीचा आहे 22चा एल इज इक्वल टू किती आलं 4 अपॉन 22 एकदा चेक करून पाहू बरोबर आहे की नाही अंदाजे मला 2चा स्क्वेअर 4 2चा स्क्वेअर 4 हे 2 4 2 8 आला ना 484 किती पाठ करायचं काम नाही एक बार सर ने मुझे मारा था स्क्वायर रूट नहीं आते थे मेरे को टेबल नहीं आते थे तब से मैंने नई नई टेक्निक बच्चों को पढ़ाना चालू की और मैं भी तब से एकही टेबल मी पाठ नाही केला मला कोणता टेबल किती मोठं गणित असतात एमपीएससी यूपीएससी बॅच घेतो आपण बँकिंगचे मोठमोठे गणित असतात पॉईंटवाले असतात पाळे असते 1392चा टेबल भाग द्यावा लागते 36,442 अपॉन 1392 हाच टेबल म्हणतो काहीच गरज नाही पाठ करायची नाही काही नाही कोणते गणित करता येते किती असो बेसिक कॅल्क्युलेशन अरे तुम्ही तसंच करायचं म्हणजे एल इज इक्वल टू किती आला रे 2/11 आलं ना हे एक आलं आता दुसरं काढता का चलो एल एम साठी वर काय घ्या लागते रे बी खाली काय घ्या लागते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू बी किती याच्यातला -12 आहे ना अरे आहे की नाही खाली तेच घेऊन घ्या ना सेम ॲज याच्यासारखंच आहे ना इथं 16 प्लस 144 आता एकदा केलं का डबल करता इथं प्लस 324 इथं आले -12 खाली किती येतात 22 बरोबर आहे ना एम इज इक्वल टू किती आले -6/11 समजलं का आता तिसरं कोणतं आहे दुसरं एल एन एन काय आहे वर सी काय रे 18 आहे ना इथं डायरेक्ट इथं फक्त एक फॉर्म्युला टाकून देऊ सी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एन इज इक्वल टू इथं 18 खाली किती येतात 22 येतात ना हे 4 दे 9 हे 4 दे 11 समजलं का एन इज इक्वल टू 9/11 अरे समजून आलं कसं काय आलं सर कॅल्क्युलेशन एवढं फास्ट करून तुम्ही पहिले तर मस्त केलं आता अबे हेच आहे ना हे सारखं खाले हा डबल तेच करत बसता शेवटी लिहून घ्यायचं देवर पो डायरेक्शन कोसाइन्स आर काय पहिला काय रे पहिला किती आला रे भाऊ 2/11
2/11. दुसरा काय आला -6/11. आणि तिसरा काय आला 9/11. समजलं? अरे समजलं का? डायरेक्शन कोसाईनचा दुसरा फॉर्म्युला आहे हा. पहिला फॉर्म्युला कोणता पाहिला आपण ना? कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा, माहित आहे ना? हा दूसरा फॉर्मूला A² वाला. चलो लिखियो जल्दी जल्दी. तुम्हारा गणित समझना नहीं, जब तक आपको प्रॉब्लम नहीं समझ में आएगा तब तक आंसर करके कुछ फायदा नहीं तो आप जस्ट आंसर लिख रहे, कुछ फायदे की बात नहीं. क्वेश्चन समझो क्या है. डायरेक्शन रेशियो ऑफ AB. AB एक वेक्टर है, उसका डायरेक्शन रेशियो दिए हुए, डायरेक्शन रेशियो दिए हुए. डायरेक्शन रेशियो मीन्स LMN की ABC सांगा. डायरेक्शन रेशियो म्हणजे ABC की LMN? ABC. डायरेक्शन रेशियो म्हणजे ABC. भुवनेश्वरी लक्ष दे भाई. डायरेक्शन रेशियो भाई, डायरेक्शन रेशियो म्हणजे काय? डायरेक्शन कोसाइन म्हणजे ओबीसी. अदर बॅकवर्ड क्लास. अरे वा शाबास. एक एबीसी दुसरं ओबीसी, एक ओपन, एक एससी, एक एसटी, एनटी. वा वा शाबास. सगळ्यांना गणित करण्याचा अधिकार आहे. एससी, एसटी, ओबीसी. चलो अरे मस्त. एक लाइन है, समझो बात को, समझो थोड़ा. ए है, बी है, इसका डिस्टेंस मालूम है. इसका डिस्टेंस कितना है बच्चों? इसका डिस्टेंस कितना है? ये जो लाइन दी हुई है इसका 6 यूनिट. कितना है? यूनिट यानी सेंटीमीटर, मीटर, जो भी है कुछ है कि नहीं. उसके बाद अपन को एक इनिशियल ए पॉइंट के कोऑर्डिनेट दिए हुए हैं, यानी 4, 1 आणि 5. अपन को इसके कोऑर्डिनेट निकालने के, इसको x2, y2 और z2. इसको x1, y1 एंड z1 कंसीडर करते. इसको x2, y2 ए निकालने के है ना, बी पॉइंट निकालने का है, उसके कोऑर्डिनेट निकालने का. डिस्टेंस दिया हुआ है. बाय डिस्टेंस फॉर्म्युला निकाल सकते ना. लेकिन अपन को डिस्टेंस फॉर्म्युला त्याच्यामधून हे मायनस करून आहे की नाही, डिस्टन्स टाकून द्यायचं त्याचं, याच्यामधून ते मायनस करून काढू शकतो आपण. काढू शकतो ना. काय डिस्टेंस फॉर्मूला सांगा. लेकिन यहाँ पे एक इंपॉर्टेंट चीज अपन ले सकते थे, लेकिन इसका उपयोग करना पड़ेगा ना. ए बी सी जो डायरेक्शन रेशियो, इसका भी उपयोग करना पड़ेगा ना. नहीं तो अपन डायरेक्ट डिस्टेंस फॉर्मूला टाकते थे. कौन सा है डिस्टेंस फॉर्मूला? डी ए बी इज इक्वल टू काय असते रूट मध्ये x1 मायनस x2 याचा स्क्वेअर प्लस असंच असते ना. y1 z1 माहित आहे. इथं टाकलं असतं 6 ने कॅल्क्युलेट केलं असतं, उत्तर आणलं असतं ना. बट नहीं कर सकते. क्यों? इसमें क्या दिया हुआ है? डायरेक्शन रेशियो. ठीक है, लिखते फिर. फ्रॉम द गिवन इंफॉर्मेशन A is equal to -2, B is equal to 2 and C is equal to किती आहे 1. समजलं. एंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A are x1 is equal to 4, y1 is equal to 1 आणि z1 is equal to 5. ये माहिती दी हुई है अपन को. ये दिलेला है ना आपल्याला. चलो उसके बाद सर क्या करना पड़ता है? अपना फार्मूला है, लेंथ निकालने का फार्मूला कौन सा है सर? नहीं, लेंथ नहीं निकालने की अपन को, कोऑर्डिनेट निकालने का फार्मूला कौन सा? सपोज अपन को x2 चाहिए. क्या चाहिए? x2 प्लस माइनस यहाँ पे सपोज x2 इज इक्वल टू x1 प्लस माइनस l और d मीन्स डिस्टेंस. ये फार्मूला है. उसके बाद y2 यहाँ पे y1 प्लस माइनस l, उसके बाद m d. इसके बाद z2 इज इक्वल टू काय करायचं इथं? z1 प्लस माइनस काय थे इथं? l m n d. ये फार्मूला है. ये क्या है? फार्मूलाज है कोऑर्डिनेट निकालने के. तो उसके लिए अपन को l m n मालूम होना चाहिए. l m n माहित पाहिजे ना. मग काढू देयर कोऑर्डिनेट्स. drs are as follows. drs काढून घेऊ. पहिले l काढून घेऊ. l इज इक्वल टू काय असते? वर a खाले a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर.
एबीसी माहिती आहे ना काय आहे तर? Yes, sir. चला सांगा एल इज इक्वल टू काय ते ए किती घेता याच्यातला -2 खाली एचा स्क्वेअर म्हणजे किती -2चा स्क्वेअर ओ भाई 4 फक्त प्लस बीचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर समजला म्हणजे एल इज इक्वल टू -2 2चा स्क्वेअर 4 4 आणि 4 8 आणि 1 9 9चं रूट किती येते 3 किती येते 3 समजलं काय Yes, sir. हा झाला एल काय झाला एल त्याचप्रमाणे काय काढतो मी आता एल एम काय काढतो एम एम काय ना इथं बी इथं तोच फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अरे हे कसं आला 1/3 माहित आहे का हे Yes, sir. हे लय महत्वाचं आहे तुमच्यासाठी 3 येते इथं एम इज इक्वल टू वर येते 2/3 समजलं ना हे अरे इथं बी ची किंमत 2च घेसाल ना Yes, sir. चला ठीक आहे आणि एन एन इज इक्वल टू काय ना सांगा बरं डायरेक्ट डायरेक्ट नाही करू सूत्र तर टाकू कोणते इथं सी अपॉन इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एन इज इक्वल टू काय ते सांगा 1/3 आता समजलं इथपर्यंत आता हे फॉर्म्युले टाकून देऊ कितना किती घोळ झाला रे बाबा हा इथं टाकतो वी हॅव हे फॉर्म्युला दाखवतो देअरफॉर x2 इज इक्वल टू x1 किती आहे रे ओ बा सांगा ना x1 4 आहे ना Yes, sir. 4 अधिक प्लस मायनस एल एल किती एल आहे सांगा लवकर एल आहे -2/3 -2/3 गुणिले डी डी किती एल आहे 6 आणखी फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन डी इज इक्वल टू इथं लिहा लागेल ना डी इज इक्वल टू किती दिलाय 6 युनिट दिलेला आहे ना अरे हे दिलेलं लिहायचं लिहा लागेल ना सांगा बा हे डी इज इक्वल टू 6 युनिट 6 आता 3 आहे का 3 आणि 3 दुनी 6 आलं ना हे आणि बे दुनी 4 म्हणजे x2 इज इक्वल टू किती आले 4 प्लस मायनस 2 टू जा 4 -4 ना मग एकदा x2 इज इक्वल टू आता काय करायचं 4 प्लस -4 म्हणजे 4 प्लस -4 4 -4 0 और x2 इज इक्वल टू 4 मायनस प्लस 4 किती आला 8 समजलं कसं आलं तर एकदा मायनस घेतलं एकदा प्लस घेतलं 4 प्लस 4 जर घेतलं तर 8 येते आणि 4 - 4 जर घेतलं तर 0 येते समजलं ना कारण प्लस मायनस दोन्ही आहेत ना आता त्याचप्रमाणे दुसरं काय आहे सांगा बरं y2 इज इक्वल टू y1 प्लस फॉर्म्युला टाकून देऊ का y1 प्लस मायनस काय एम डी y2 इज इक्वल टू सांगा y1 किती आहे लवकर सांगा जाणार आहे बा y1 किती आहे वन आहे इथं 1 प्लस मायनस एम किती आला एल एम 2/3 किती आहे 2/3 इथं डी किती आहे 6 3 1 3 3 2 6 इथं आला y2 इज इक्वल टू 1 प्लस मायनस बे दुनी 4 प्लस मायनस y2 इज इक्वल टू 1 प्लस एकदा प्लस 1 प्लस 4 5 और y2 इज इक्वल टू 1 मायनस 4 म्हणजे -3 समजलं का अरे समजून आलं का हे व्हॅल्यू येऊन राहिल्या याचे एक्सच्या 2 आल्या कोऑर्डिनेट हे आणि नंतर तिसरं काय इकडे घेतो करून z2 इज इक्वल टू z1 प्लस LMN LMN डी दुसऱ्याच्यात एन पाहिजे असताना नाही एम बरोबर आहे आता इथं एन डी चला ठीक आहे z2 इज इक्वल टू सांगा रे 5 प्लस मायनस पाहिजे प्लस मायनस एन किती आहे 1/3 ब्रॅकेट मध्ये कारण गुणाकार आहे इथं 6 3 1 3 3 2 6 बे 1 बे z2 इज इक्वल टू 5
प्लस मायनस 2 म्हणजे किती येणार रे? Z2 इज इक्वल टू 5 प्लस 2 7 और 5 मायनस 2 Z2 इज इक्वल टू किती आला 3. समजलं हे? अरे समजलं का? शेवटचा आन्सर लिहून घ्यायचा. काय शेवटचा आन्सर? देअरफॉर पॉइंट बी इज काय टाकायचं ब्रॅकेटमध्ये? पहिले एक्स किती आला 0, याचा 5 आणि याचा किती आला 7 और काय 8 मायनस 3 आणि 8 मायनस 3 आणि इकडे किती आहे 3. समजलं का? पॉईंट बी इज आला का? पॉईंट बी विचारला, पॉईंट बी कोऑर्डिनेट नाही विचारला. कोऑर्डिनेट विचारलं तर असं लिहायचं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी इज हे किंवा हे. कोऑर्डिनेट नाही विचारला आपल्याला, काय विचारला? पॉईंट बी विचारला. अशा प्रकारे पॉईंट बी आला. आणखी तुम्ही असंही लिहू शकता बी देअरफॉर बी 0 5 7 और इथं बी इथं 8 मायनस 3 आणि 3. समजून राहिलं का? चलो समझ में आ रहा है तो लाइक करो, ठोको फटाफट. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज की एक्सरसाइज म्हणजे माहिती ना तुम्हाला काय असतं? एक्सरसाइज. या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन याच्यामध्ये दिलेला आहे. फाइंड द एंगल बिटवीन द लाइन्स whose डायरेक्शन कोसाइन्स lm and satisfy the equation. ये जो इक्वेशन 5l plus m plus 3n is equal to 0 and 5mn minus 2nl plus 6lm is equal to 0. ये दोनों इक्वेशन ये सेटिस्फाई करते हैं. इसमें भी डालोगे इसमें भी डालोगे तो जो रेशियो जो रहता है उनका यानी जो डायरेक्शन रहते हैं वो सेटिस्फाई करते हैं दोनों इक्वेशन को. ऑन बेसिस ऑफ दिस यू हैव टू फाइंड द एंगल बिटवीन टू लाइन. ये जो लाइन है दो लाइन है उसमें का एंगल फाइंड करना पड़ता है. एक लाइन का इक्वेशन ए है, एक लाइन का इक्वेशन ए है, इसमें का एंगल फाइंड करना पड़ता. तो एंगल का फार्मूला क्या है? अपने पास बहुत सारे फार्मूले हैं. बोलो कौन कौन सा फार्मूला है? तो भाई एंगल का फार्मूला सांगो भाई. एंगल का फार्मूला सांगो भाई. थीटा इज इक्वल टू कॉस काय? थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स असं होतं ना काहीतरी. हा ए बार डॉट बी बार. इथं मॅग्निट्यूड नव्हता सगळ्यात महत्वाची गोष्ट. खाली होता इथं आईंग आईंग ए डॉट बी बार असं होत ना. बट बात तो ये है भाई ये काय के लिए यूज करते हैं? प्रोजेक्शन का फार्मूला बोल रही है. प्रोजेक्शन के जैसा ही नहीं बराबर है क्या? फार्मूला एक बार चेक करो. बराबर है ना? ए फार्मूला है लेकिन ये फार्मूला यहाँ पे नहीं लगेगा क्योंकि अपन को ए बार बी बार नहीं दिया हुआ है. तो फिर क्या करते? तो अपन के पास एक जादू है. वो जादू का यूज करके अपन क्या निकाल सकते? डायरेक्शन रेशियो निकाल सकते. और अगर डायरेक्शन रेशियो निकालते हैं तो उसका एक फार्मूला है जो मुझे मालूम है और उसका फार्मूले का नाम है ए स्क्वायर A1 स्क्वायर इधर सॉरी A2 स्क्वायर प्लस B1 स्क्वायर यहाँ पे B2 स्क्वायर प्लस C1 स्क्वायर C2 स्क्वायर यहाँ पे A1 प्लस B1 का स्क्वायर प्लस C1 का स्क्वायर इधर डॉट यहाँ पे A2 का स्क्वायर प्लस B2 का स्क्वायर प्लस C2 का स्क्वायर. एक बार किताब निकालो और सेम फार्मूला है क्या देखो एक बार. मिसिंग हो सकता, मैं भी मिसिंग कर सकता, मेरी भी मिस्टेक हो सकती, ध्यान में रखो. आई एम ओनली टीचर नॉट अ मैथमेटिशियन. जिसने साइंटिस्ट ने डेवलप किए बहुत सारे फार्मूले बरोबर है. पेज नंबर 162 पे दिया हुआ है फार्मूला इज इक्वल टू करके. देखो 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 दिखा. उसी फार्मूले का वो लॉन्ग फॉर्म है. ये जो फार्मूला पहले लिखा था ना अपन ने उसी फार्मूले का वो लॉन्ग फॉर्म है. तो अपन को ये फार्मूले से निकालने के लिए A1 B1 वगैरह वगैरह चाहिए नाही. येस चला ठीक आहे. फार्मूला राहील ना लक्षात. चला मग
सोल्युशन कसं करता चला ठीक आहे. आपल्याला दिलं फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फ्रॉम द गिवन GIVN गिवन इन्फॉर्मेशन दी हुई इन्फॉर्मेशन से LMNR काय रे डी डायरेक्शन रेशियो आहे की डायरेक्शन कोसाइन आहे DCS डायरेक्शन कोसाइनात नाही. अरे डायरेक्शन कोसाइनात नाही. चलो अँड आणखी काय दिलेलं आपल्याला एक फॉर्म्युला दिलाय. कोणता दिलाय हा दिलाय. आणखी 5L plus M plus 3N is equal to 0 and satisfy and 5MN minus 2NL plus 6LM is equal to 0. इसको बोलेंगे देंगे एक नंबर और इसको देंगे 2 नंबर. ये दोनों के दोनों इक्वेशन सेटिस्फाई करते हैं. इसका मतलब M इज इक्वल टू निकालते तीसरा. हाँ M इज इक्वल टू काय रे सांगा रे पोट्यो मायनस 3N हा इकडे प्लस गेला इकडे मायनस हा इकडे जर गेला तर हा भी मायनस 5L. समझ में आला इथपर्यंत. अरे समझ में आला क्या. माइनस चिन्ह अगर बाहर निकाला तो 3N plus 5L. कुछ दिक्कत. M की वैल्यू इसको नंबर देते 3. M की वैल्यू पुटिंग द वैल्यू ऑफ 3 इन इक्वेशन नंबर 2. चला पा putting value of M in equation सॅटिस्फाय करतात ना. मग करून टाकून इक्वेशन 2 दोन इक्वेशन मध्ये टाकून देऊ. हा 5 M ची किंमत सांगा रे पोरी हो. M ची किंमत काय मायनस ब्रॅकेट मध्ये 3N plus 5N हा ब्रैकेट कंप्लीट हा ब्रैकेट कंप्लीट. चलो उसके बाद N माइनस 2NL प्लस 6L. M ची किंमत सांगा एकदा मायनस नाही इथं इन मायनस या ब्रॅकेट मध्ये ना 3N प्लस 5L झालं का हे इज इक्वल टू 0. समजलं हे. 3 पाची मायनस येते ना हे मायनस 15N 5 मायनस येतील ना कारण मायनस आतमध्ये गेल्यावर काय ते काय आतमध्ये गेला मायनस इथं 5 25N. ओके 25 कसं बाई. हा चला ठीक आहे. हे यानं मल्टिप्लाय केलं अजून हा N राहिला ना रे बघ करायचा. N राहिला करायचा. अरे N राहिला ना काही करायचं अजून जे काय करायचं ते N राहिलं. थांबा गाडा तुम्ही कसं माहिती आहे का घेणार लोक इथं N नाही आहे. इथं काय इथं हा असं करत शायने होत जा बा घेणार देणं कसं असते. इथं येणार 25L हा N राहिला बाहेर आहे ना बाहेर सध्याशी राहू दे त्याला. इथं 5 इथं 2NL प्लस इथं काय 6 साइन 18 प्लस प्लस मायनस मायनस येणार ना हे बी मायनस साइन 18 हा LN प्लस 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 6 पंच 30 L स्क्वेअर L चा स्क्वेअर येणार ना इज इक्वल टू 0. हे पाहून घ्या 15L N न मल्टिप्लाय करू इथं येतील मायनस 15 मायनस 25 LN बरोबर मायनस 2 LN माइनस 18 LN प्लस 30 L स्क्वायर इज इक्वल टू 0. यहाँ तक कुछ दिक्कत बच्चों
चला ठीक आहे, इथं -15L². हा पेन बदल तुम्ही थोडासा, हा खलास झाला, हा -15N². हे मायनस 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 18 2 20 20 40 5 45 -45Ln. इथं +30L² = 0. -15 बाहर निकलता मैं, -15 निकलता बाहर. उसके बाद देखो क्या होता था, n² माइनस इथं किती रे, 15 ने भागा, जे बाहेर काढल्याने भागायचं, 15 तरी 45 आहे की मायनस काढले म्हणजे प्लस येणार आहे की नाही. -3ln इथं -2L² = 0. 15 इकडे गुणिले तिकडे गेले की भाग्याला होऊन जातील ना. साईन पाहिजे कुठं मिसिंग झालं का पाहायचं. इथं 6×5 इथं मायनस पाहिजे, कोणतं पाहिजे, इथं मायनस दोन्ही ठिकाणी मायनस असते ना, हे मायनस, हे बी मायनस होईल ना, असं लक्षात ठेवायचं. इथं मायनस येणार, इथं मायनस येणार, इथं मायनस येणार, इथं कोणतं येणार, प्लस. समजलं का, अशी जादू पाहिजे. इथं मायनस आतमध्ये जाईल ना, sin3 18 मायनस, हे मायनस चिन्ह इथं इथे आतमध्ये जाणार, इथं काय होणार, मायनस. समजलं ना, प्लस अब हे आतमध्ये गेलं, इथे आतमध्ये जाईल ना, इथंही आतमध्ये, इथंही आतमध्ये, इथंही आतमध्ये, इथं काय येणार, प्लस. समजलं का, हे मायनस आतमध्ये, हे मायनस चिन्ह बाहेर काढलं की प्लस, हे इकडे गेले 0 होऊन जाते ना, हे तर 0 होऊन जातील की नाही. इथं येणार n² + 3ln + 2l² = 0, कारण हे गेले इकडे गेले. आता पहा काय करायचं, आता हे इक्वेशन सॉल्व्ह करू आपण. 3 हे 2 बरं, हे 2 इथं 2 1 इथं काय 1, सॉरी 2 1 2, 2 चे असे 2 पार्ट करायचे, उत्तर 3 आलं पाहिजे. काय येणार सांगा, 2 1 2, LA + LA + आहे की नाही. इथं n² + 2ln + ln, 1ln म्हणजे ln ना, + 2l² = 0. चलो यहाँ पे बाहर क्या निकलता है, n निकलता ना बाहर, n अगर बाहर निकालेंगे तो यहाँ पे आता n प्लस इथं काय ते 2l, n तर बाहेर निघाला ना, इथं काय निघता, l काढता का बाहेर, प्लस l काढला, इथं आला n + 2l = 0. समजलं का, मग एक आन्सर भेटते आपल्याला. काय भेटलं, n + l = 0 अँड दुसरं काय भेटते, n + 2l = 0. आता पहिली कंडिशन बनते ही, पहिली कंडिशन बनते ही, म्हणजे एका याच्यासाठी 2 A1 A2 पाहिजे ना आपल्याला, एका A1 B1 साठी ही कंडिशन घ्यायची, एकदा ही घ्यायची. चला, therefore n = आला -l अँड n आला -2l. l आहे हा, हे 2 कंडिशन बनल्या आपल्या. चलो इफ, आता पहिली कंडिशन घेऊ आपण. इफ n -l जर घेतला आपण, nच्या ठिकाणी काय टाकलं, -l. फ्रॉम इक्वेशन नंबर पुटिंग इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 सांगा बरं काय आहे आता, सांगा फक्त, पहा किती मजा येते. आता m = ब्रॅकेट मध्ये 5l, m -3n, यांच्या जागी -l टाकू शकतो ना मी, इथं मायनस टाकू शकतो की नाही, अरे याच्या जागी -l टाकू शकतो का, -l टाकला ना, प्लस 5l. समजून राहिलं का हे, m हा मायनस मायनस झाला, हा एक मिनिट गडबड नाही व्हायला पाहिजे, हा मायनस बाहेरचाच. सांगा रे, इथं याच्या जागी काय टाकू शकतो मी, यांच्या जागी -l टाकू शकतो का, इथं 3 इथं टाकला -l प्लस हा 5l जसाच्या तसाच, इथं मायनस मायनस 3l आणि मायनस आतमध्ये गेला -5l, म्हणजे m = किती आला
हा -2L. -2n. n जर इकडे आणला तर L ना? हा यल 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 सॉरी क्या यल हा एवढ्या ना मग -l इज इक्वल टू m/2 समजलं का? Yes. आता पहा याले पहा -l म्हणजे काय झाला n. मी असं लिहू शकतो ना, याच्यावर असं लिहू शकतो. देअरफॉर काय लिहू शकतो मी? देअरफॉर पहा देअरफॉर हे सगळं एका n इज इक्वल टू काय -l आणि -l इज इक्वल टू काय m/2 लिहू शकतो ना असं सगळं. म्हणजे इथं काही नाही म्हणजे खाली काय रे एक, इथं काय एक. समजलं का? हा यल आहे बरं. देअरफॉर a1 काय आला एलिमेंट पाहिजे आपल्याला. एलिमेंट लिहून आपण हो बाया हो तुम्ही खरंच ना याला पद्धतशीर लिहून घेऊ आपण. पहिले काय काय लिहायला लागते आपल्याला? एल लिहायला लागते काय? पहिले एल लिहायला लागते ना. Yes, sir. देअरफॉर यल इज टू m इज टू n. काय एलिमेंट काय ना सांगा. नाही एलिमेंट एल आपण असंच करू. इज टू करायचं काही काम नाही. यल इज इक्वल टू m इज इक्वल टू n. यल अपॉन एलच्या खाली काय रे 1, एमच्या खाली काय रे 2, याच्या खाली काय आहे याच्या खाली 1. देअरफॉर a1 म्हणजे हे झाला रेशो. हा काय आला a1 इज इक्वल टू 1, b1 इज इक्वल टू 2 आणि c1 इज इक्वल टू 1. समजलं का इथपर्यंत? Yes, sir. चला हे झालं a1 b1 आणि c1. आता दुसरं उपयोग करू इक्वेशन. दुसरं इक्वेशन घेऊ आपण आता. किती मोठं गणित आहे रे बा हे. मी म्हटलं ना याला टाइम लागते म्हणून. आता हे गणित घेऊ कोणतं? हे दुसरं वाला. इफ n इज इक्वल टू किती 2l. हे जर घेतलं तर कंडिशन a2 b2 c2 निघणार. मग दोघांची टाकून थिटा काढून घेऊ आपण. हा काढायचं ना. चलो इफ पुटिंग PUTTI सेम प्रोसिजर पुटिंग इन इक्वेशन कोणतं इक्वेशन 3 इक्वेशन काय m इज इक्वल टू मायनस इथं काय 3n प्लस 5l m इज इक्वल टू मायनस आतमध्ये घेऊन जाऊ द्या बरं मला पहिले. टेन्शन नाही राहत मग माझ्या डोक्याला डबल मग मायनस आतमध्ये झालं -3n - 5l. आता टाकतो मी n इज इक्वल टू काय करू शकतो मी -3 यांच्या काय टाकू शकतो रे 2l - 5l. m इज इक्वल टू 3 टू जा -6 आतमध्ये गेल्या हे -2 राहिले. मायनस आहे ना इथं. ओ बा मायनस आहे ना. थोडस मिसिंग नजर हटी. हे मायनस काय ते पहा इथं मायनस होतं. इथं लिहिलं नव्हतं मी. इथं मायनस लिहिलं नव्हतं. मग इथं टाकला तर बरोबर ते टाकलं. हे 3 दुनी 6 मायनस झालं प्लस म्हणजे m इज इक्वल टू 6l - 5l. समजलं का? हे मायनस झालं. हे काय आलं m इज इक्वल टू काय आलं l. m इज इक्वल टू l आलं ना. बाय हो m इज इक्वल टू l. Yes, sir. आणि इथं काय अँड आपल्याकडे काय होतं 2l. इथं मी असं करून घेतो. देअरफॉर असं करू शकतो काय हा l इज इक्वल टू हा -2 इकडे जर गेला तर n मायनस इकडे जाईल अपॉन 2 असं होऊ शकते ना. अरे हा 2 इकडे अपॉन मध्ये गेला मायनस चिन्ह याचं l लिहून दिलं. समजलं का? Yes, sir. असं लिहू शकतो ना मी. अरे लिहू शकतो की नाही. l m इज इक्वल टू l आणि काय n काय l इज इक्वल टू काय -n/2 म्हणजे हा खालीच आहे 2. हा 2 आपण याच्या याला येणार ना. हा इथं नका देऊ मायनस चिन्ह. इथं द्या खाली जाऊ द्या ना सरळ इथं मायनस चिन्ह. इथं नका देऊ इथं द्या. समजलं का? म्हणजे हे काय याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. याच्या खाली काही नाही म्हणजे मग याला बरोबर लिहून घ्या LMN च्या फॉर्म मध्ये. देअरफॉर l
अपॉन 1 इज इक्वल टू m अपॉन 1 इज इक्वल टू n अपॉन -2. देअरफॉर याचे आले का डायरेक्शन रेशो, हां a2 1 b2 1 आणि c2 काय आला -2. समजलं का? Yes, sir. एवढं मोठं गणित आलं. आता काय लावा लागतं आपल्याला फॉर्म्युला. आता झालं हे चालू गणित. देअरफॉर किंवा वी हॅव थिटा इज इक्वल टू सांगा a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इथं डॉट इथं a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. एवढं गणित येते का? जीव जाते ना करू करू. a1 सांगा आता a1 किती आला 1 गुणेला a2 किती आहे 1 प्लस b किती आहे 2 गुणेला b2 किती आहे 1. बाय लक्ष द्या आता. c किती आहे 1 c2 किती आहे -2 अपॉन सोबत आहे इथं कॉस थिटा पाहिजे. काय पाहिजे? कॉस थिटा इज इक्वल टू याने थिटाच लिहिलं तर कॉस थिटा इज इक्वल टू हा कॉस थिटाचा फॉर्म्युला. हां a1 स्क्वेअर, हां 1 चा स्क्वेअर a1 म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. इथं काय 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू कॉस थिटा मेलो एक प्लस 2 1 जा 2 प्लस मायनस Minus 2 हा 2 आहे ना भाई 2 1 जा 2 प्लस -2. समजलं का हे? yes, sir. -2 इंटू 1 समजलं. चला ठीक आहे. इथं 1 चा स्क्वेअर 1 इथं किती येतं पहा रूट मध्ये किती येतात 6 किती येतात 6. इथं बी रूट मध्ये किती येतात 6 कारण पहा ना 2 4 4 आणि हे 2 आहे की नाही. अरे कॉस थिटा इज इक्वल टू इथं 1/6 कारण 2 मधून 2 गेले राहिला 1 समजून राहिलं का. Yes, sir. आणि इथं रूट मध्ये 6 इंटू रूट मध्ये 6 समजून राहिला. हा 6 आहे. आता थिटा इज इक्वल टू कॉस इकडे जाऊ द्या कॉस इनवर्स 1/6. दिस इज द थिटा. समजलं का? दिस इज required required angle between two lines. चलो ठीक आहे सर. पुस्तकाचं आपलं मॅच नाही होऊन राहिलं. एवढं मोठं गणित कुठे प्लस मायनस झालं असेल जर मॅच नसेल होतं माहिती आहे का. 3 वेळा मायनस आपण नाही केलं ना गलत मागे पुढे आणि कसा टाइम झाला म्हणून मी थोडं फास्ट करू. चलो देखो एक बार पीछे बराबर है क्या नहीं तो देखते एक बार क्या है इसमें. काय हसून काढलेलं सांग ना मला काय आता. Okay, answer is -1, -1, -2 or 1 2 3. Process का नहीं होता. चलो इतनी मेहनत करके फाइनली आंसर अपना बराबर आ गया. ओके इन दिस वे वी हैव कंप्लीटेड. क्या कंप्लीट किया रे अपन ने 5.3.